सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? एकीकडे असतो व्यक्ती, दुसरीकडे असतो समाज. तर व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. पण व्यक्ती समाजात राहत असताना त्याला समाजाकडनं संरक्षण अपेक्षित आहे. म्हणून व्यक्ती काय करतो? तर समाजाला आपले काही अधिकार बहाल करतो आणि त्या बाबतीत समाज हा व्यक्तीला संरक्षण, सुरक्षा, प्रगती करण्याची क्षमता आणि संधी हे पुरवत असतो. तर व्यक्ती आणि समाज यांच्यामधला जो सहसंबंध प्रस्थापित होतो एकमेकांचं भलं करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो सामाजिक कॉन्ट्रॅक्ट. उदाहरण घ्यायचं झालं तर लोकशाही व्यवस्था म्हणजे हा एक प्रकारचा सोशल कॉन्ट्रॅक्टच आहे. म्हणजे व्यक्तीने लोकशाही व्यवस्थेत आपले स्वतःचे काही व्यक्तिगत मानवाधिकार हे बहाल केले आहेत. कोणाला? सरकारला. आणि सरकार त्याबाबत किंवा त्या बदल्यात व्यक्तीकडनं काय करून घेतंय? तर संरक्षण व्यक्तीला पुरवतंय, व्यक्तीला वेगवेगळ्या संधी पुरवतोय, व्यक्तीला भरभराट करण्याचा स्कोप तयार करतंय. तो सरकार आणि व्यक्ती यांच्यात हा जो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, ज्याला आपण लोकशाही पद्धत म्हणतो, तो एक प्रकारे सामाजिक करारच आहे. धन्यवाद.